नमस्कार. वीरासन किंवा वज्रासन ह्याचा व्हिडिओ ह्याच्या आधी आपण आपल्या चॅनलवर टाकलाय. अगदी ज्यांना वीरासनात बसताच येत नाही त्यांना सुद्धा वीरासनात बसता येईल असा हा व्हिडिओ आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा. आता वीरासनामधूनच अजून काही आसनं करता येतात, जसे की पार्श्ववीरासन, पर्वतासन, सुप्त वीरासन. आणि ही सुद्धा आसने आपण अशी दाखवली आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये की ज्यांना करायला अवघड वाटत असेल त्यांना सुद्धा ही सहज जमतील. आणि हीच तर आपल्या चॅनलची खासियत आहे, साधी सोपी परंतु शास्त्रीय पद्धतीने सांगितलेली आसने. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वीरासन मात्र आपण जेवण झाल्यावर करू शकतो, परंतु ह्याच्या नंतरचे जे मी काही 1-2 आसनं सांगणार आहेत ते आपण जेवण झाल्यावर करू शकत नाही. ते आपल्याला उपाशी पोटीच करावे लागतील, कारण ह्यांच्यामध्ये आपण पोटाला पिळी देण्याचं, पाठीच्या मणक्याला पिळी देण्याचं आसन आपण करणार आहोत. त्यामुळे ते मात्र आपण जेवण झाल्यावर नाही करू शकत. साधं वीरासन आपण जेवण झाल्यावर करू शकतो. नाव आहे पर्वतासन किंवा बद्ध अंगुल्यासन. वीरासनामध्ये मी बसलेले आहे. हात दोन्ही सरळ घ्यायचे, दोन्ही हातांची बोटं अशी गुंफायची आणि हातांचे तळवे समोरच्या दिशेने करायचे. आता हे असं केलं की आपण बरेचदा अशा प्रकारे बोटं पुढे ढकलतो. ही बोटं ताणायची नाही आहेत आपल्याला, बोटं रिलॅक्स ठेवायची, मनगटं पुढे ढकलायची आणि मनगटं पुढे ढकलतच आपल्याला दोन्ही हात आपले असे वरच्या दिशेने घ्यायचे आहेत आणि वर मनगटं आपल्याला पुश करायचे. हातांची बोटं वर ढकलायची नाहीत. घसा एकदम रिलॅक्स ठेवायचा आहे, श्वास घ्यायचा आहे. आसनाचं नाव आहे बद्ध अंगुल्यासन. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण श्वास घेत आपण श्वास सोडत उजव्या बाजूला टर्न करू शकतो. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डाव्या बाजूला, श्वास घेत मध्ये. पुन्हा एकदा हात समोर घ्यायचे आणि करंगळी पाहिजे कुठल्या हाताची बाहेर आहे. जर डाव्या हाताची असेल तर उजव्या हाताची करंगळी बाहेर ठेवत पुन्हा एकदा इंटरलॉक करायचं आहे. हातांचे तळवे समोरच्या दिशेने घ्यायचे, मनगटं वर ढकलायचे. हे करणं खूप महत्त्वाचं आहे. हे जे मी करंगळी बदलली आणि पुन्हा एकदा केलं ह्याच्यामुळे खूप फरक पडतो. पुन्हा एकदा आपण जाऊ शकतो उजव्या बाजूला, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डाव्या बाजूला, श्वास घेत मध्ये. हात समोर घ्यायचे आणि हात रिलॅक्स. ह्याच्यानंतर आपण करणार आहोत पार्श्व वीरासन. पार्श्व म्हणजे जिथे जिथे आपण पीळ देतो पाठीच्या कण्याला त्या आसनाच्या पुढे पार्श्व लावलं जातं. वीरासनामध्ये बसून पाठीच्या मणक्याला पिळी देणे म्हणून पार्श्व वीरासन. पार्श्व वीरासनासाठी आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आणि डोक्याच्या खांद्यांच्या रेषेमध्ये डोक्याच्या वर दोन्ही हात घ्यायचे. घसा मान एकदम रिलॅक्स ठेवायचे, श्वास घ्यायचा आहे. पाठीचा मणका वर उचलत तो सरळ ठेवत श्वास सोडत आपल्याला आपल्या उजव्या दिशेला वळायचे आणि दोन्ही हात सरळ रेषेमध्ये खाली आणायचे. डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि उजवा हात कमरेच्या जवळ मागे ठेवायचा आहे. उजव्या हाताने उजवा खांदा मागे खेचायचा आहे आणि मान उजव्या खांद्याच्या रेषेमध्ये ठेवत पाहिजे आणि श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुन्हा एकदा सावकाश मध्ये यायचे. आता आपण डाव्या बाजूला वळूयात. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये वर उचललेले, मणका वर खेचलेल्या स्थितीमध्ये श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डाव्या बाजूला वळायचे. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे, पाठीचा मणका सरळ, मागच्या हातावर शरीराचं वजन टाकायचं नाही आहे आणि सावकाश मध्ये. हे होतं पार्श्ववीरासन. ह्याचे 3 ते 5 राऊंड्स तुम्ही रोज करू शकता. पाठीच्या मणक्याच्या आरोग्यासाठी, पोटाच्या विकारांसाठी, आपलं पचन सुधारण्यासाठी ह्या आसनाचा खूप फायदा होतो. ह्याच्यानंतरचं जे आपण व्हेरिएशन पाहणार आहोत वीरासनाचं ते आहे अधोमुख वीरासन. अधो म्हणजे खाली, मुख म्हणजे तोंड. ज्या वीरासनामध्ये आपण अधोमुख स्थितीमध्ये जातो त्याचं नाव अधोमुख वीरासन. वीरासनामध्ये मी बसलेले आहे. वीरासनामधून हलकेसे मी दोन्ही माझ्या पायांच्या गुडघ्यांमध्ये अंतर घेणार आहे. दोन्ही पायाच्या गुडघ्यांमध्ये किती अंतर असेल तर साधारण छाती आपली खाली जाईल एवढं आपल्याला अंतर घ्यायचे. त्यानंतर दोन्ही तळहात अशा प्रकारे स्प्रेड करून जमिनीवर ठेवायचे आणि समोर पाहायचे. समोर पाहत असताना आपल्याला
पाठीचा मणका वरच्या दिशेने खेचून घ्यायचा आहे, छाती वर उचलायची आणि हनुवटी वरच्या दिशेने घ्यायची आहे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत समोर पाहतच अशा रीतीने खाली जाऊन आपल्याला जायचं नाही. ओके, काय करायचं आपल्याला, दोन्ही हात समोर ठेवलेले, पाठीचा मणका एकदम सरळ ठेवलेला आणि छाती आपल्याला खालच्या दिशेने न्यायची. डोकं खालच्या दिशेने नेत जमिनीवर जायचं नाही आहे. समोर पाहत राहायचं आणि छाती जमिनीवर जाईल असा प्रयत्न करायचा आहे. आणि मग सगळ्यात शेवटी कपाळ आपल्या जमिनीवर टेकवायचं आहे. व्यवस्थित कपाळ खाली टेकवलं की दोन्ही हातांच्या बोटांनी पुढे पुढे चालत कुठपर्यंत हात स्प्रेड करता येतात ते पाहिजे. आसनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कंबर जमिनीपासून वर उचलली जाता कामा नये. कंबर पायावर खाली ढकलत राहायची आणि कंबर खाली ठेवून किती पुढे जाता येईल ते पाहिजे. कंबर आणि पाठीच्या दुखण्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा ह्या आसनाचा म्हणजे मन शांत करणार हे आसन आहे. तुम्ही जर या आसनाची रचना पाहिली तर आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो किंवा देवापुढे नतमस्तक होतो त्यावेळीची ही आपली मुद्रा आहे. त्यामुळे या आसनाच्या एका व्हेरिएशनला जेव्हा शरणागत मुद्रा असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या आसनामध्ये आपलं हृदय जे आहे ते हृदय असं खालच्या दिशेने गेल्यामुळे आणि डोकं त्याच्याहीपेक्षा खाली गेल्यामुळे हृदयाला आणि मेंदूला व्यवस्थित रक्तप्रवाह होतो आणि दोन्हींचं कार्य शांत होतं. मेंदू शांत होतं, हृदयाचं काम संथ गतीने चाललं जातं. त्यामुळे मन शांत करणारं हे आसन आहे. वीरासनात बसण्याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी पुन्हा एकदा मी सांगितले की अधोमुख वीरासन सुद्धा करता येऊ शकतं. दोन्ही उशा घेऊन मी वीरासनामध्ये बसले. समोर असा हा लोड आपल्याला घ्यायचा आहे आणि हलकंसं दोन्ही पायांमध्ये अंतर घेत आपल्याला ह्या अशा पद्धतीने अधोमुख वीरासनामध्ये जाता येतं. किंवा आपण असं बसून रिलॅक्सही ह्या आसनामध्ये होऊ शकतो. हे आसन रिलॅक्सेशनचं आहे. अतिशय मनाला शांती देणारं हे आसन आहे. त्यामुळे हे नक्की करून पहा. एखाद्या दिवशी जर मनामध्ये खूप विचार येत असतील किंवा झोप लागत नसेल त्या दिवशी तुम्ही हे आसन करून पहा. त्यावेळेस तुम्हाला नक्की मन शांत झालेलं जाणवेल. अधोमुख वीरासनानंतर पुढचं जे व्हेरिएशन आहे ते आहे सुप्त वीरासन. सुप्त स्थितीतलं आसन म्हणजे जे आसन आपण पाठीवर झोपून एखाद्या आसनाचं व्हेरिएशन केलं की त्याला म्हणतात सुप्त स्थितीतलं आसन. सेम वे वीरासनामधून जेव्हा मी पाठीवर झोपेल ते असेल सुप्त वीरासन. करायला थोडंसं अवघड आहे परंतु ज्यांना वीरासन व्यवस्थित जमतं त्यांनी हे आसन नक्की ट्राय करायला हवं. वीरासनाचे फायदे अनेक पटींनी वाढवणारं हे व्हेरिएशन आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांना हे जमत नाही आहे ते सुद्धा हे आसन करू शकतात. कसं ते मी ह्याच्यानंतर सांगेल. सुप्त वीरासन करण्यासाठी पुन्हा एकदा मी गुडघ्यांवर उभी राहिलेली आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये मी अंतर घेतले आणि जेवढं दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे तेवढंच मी माझ्या दोन्ही पायांमध्ये सुद्धा अंतर घेतलेलं आहे. सावकाश 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 कंबर खाली नेत मी वीरासनामध्ये बसले आणि आता हातांच्या आधाराने अशा प्रकारे हात मी जमिनीवर टेकवले. हळूहळू सावकाश माझ्या पाठीचा एक एक मणका खाली नेत हाताच्या कोपऱ्याच्या आधाराने अशा प्रकारे पाठ खाली टेकवलेली आहे. सुप्त वीरासन. आता हात एकतर आपण अशा स्थितीमध्ये ठेवू शकतो कमरेच्या बाजूला किंवा दोन्ही हात सरळ डोक्याच्या वर नेत आपण अशा स्थितीमध्ये ठेवू शकतो किंवा दोन्ही हातांची डोक्याच्या वर घडी घालून उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर, डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर अशा पद्धतीने आपण पकडून ठेवू शकतो. आत्ता पाहायला जरी हे अवघड वाटत असेल तुम्हाला तरी हे आसन सराव केला तर खूप छान जमू शकतं आणि वीरासनाचे फायदे अनेक गुणांनी अनेक पटींनी ह्या आसनामध्ये वाढतात. सुप्त वीरासन. आसनामधून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही हात जमिनीवर टेकवलेले हलकेसे मागे खेचत छातीवर उचलत हाताच्या कोपराच्या आधाराने आपण पुन्हा एकदा वीरासनामध्ये येऊ शकतो. आता ज्यांना हे सुप्त वीरासन पाहताना खूप अवघड वाटलंय पण करायचंय ट्राय त्यांच्यासाठी ही पुढची मेथड. ह्या दोन उशा आहेत. ओके, एकावर एक मी ह्या ठेवल्यात अशा पद्धतीने आणि
त्याच्यानंतर हा मी घेणार आहे लोड आणि तो मी ठेवणार आहे ह्या उशीला जस्ट लागून. तुम्ही जर पाहिलं तर उशापेक्षा ह्या लोडची उंची जास्त आहे, त्यामुळे साधारण असं अरेंजमेंट आपल्याला करायची. आता ह्या उशांवर मी वीरासनामध्ये बसणार आहे. ओके, आपण इथे तर कम्फर्टेबल आहोत. त्याच्यानंतर अशा रीतीने बसायचे उशीवर की हा जो लोड आहे तो आपल्या टेलबोनला, माकड हाडाला मागे जस्ट टेकेल. आपल्याला आपली कंबर आणि लोड ह्याच्यामध्ये अंतर ठेवायचं नाही, आपल्याला टेकून बसायचे लोडला. अशा रीतीने पहा, आता हा लोडला माझी कंबर टेकलेली आहे. तर सावकाश काय करायचं आपल्याला, ह्या लोडला दोन्ही हातांनी पकडायचं आणि हळूहळू हळू आपण त्याच्यावर अशा रीतीने झोपू शकतो. पहा, इतकं कम्फर्टेबल हे आसन आहे ना. बऱ्याच जणांना जेव्हा ऑफिसमधून आल्यानंतर अतिशय थकल्यासारखं होतं, त्यांना एनर्जी गेन करण्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर छातीचा पिंजरा एकदम विस्तारलेला असतो या आसनामध्ये, त्यामुळे व्यवस्थित श्वसन होतं आणि ऊर्जा आपल्याला खूप लवकर शरीराला मिळते. आसन सोडताना पुन्हा एकदा सावकाश दोन्ही हातांच्या मदतीने अशा प्रकारे आपण मध्ये येऊ शकतो. आता ज्यांना वीरासन येतंय, ज्यांना बसण्यासाठी अशा उशांची आवश्यकता नाही आहे, ते सुद्धा वीरासनामध्ये आधी बसून नंतर फक्त अशा प्रकारे लोड मागे ठेवून अशा प्रकारे हे आसन करू शकतात. आणि पुन्हा एकदा वीरासन. पर्वतासन, पार्श्ववीरासन, अधोमुख वीरासन, सुप्त वीरासन ही आसने आज आपण पाहिली. प्रत्येक आसनाचे फायदेही आपण पाहिलेले आहेत. खूप उपयुक्त ही आसने आहेत. मग मनशांतीसाठी असतील किंवा आपल्या स्पाईनच्या, आपल्या कण्याच्या आरोग्यासाठी असतील किंवा इतरही सांध्यांच्या उपयुक्ततेसाठी असतील. ही सगळी आसने सोप्या रीतीने कशी करायची, त्यांचे फायदे काय आहेत, त्याशिवाय होणाऱ्या चुका कशा टाळता येतील हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि मला खात्री आहे की ज्यांनी इतके दिवस काही भीतींमुळे हे आसने केले नसतील, त्यांना सुद्धा ही आसनं जमतील. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि अशा चांगल्या चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.